नमस्कार. लोकमत भक्तीमध्ये आपले स्वागत आहे. प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये 7 चक्र असतात. ही 7 चक्रे जागृत झाली की कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि माणूस असामान्य होऊन जातो. हे सगळे तुम्ही आत्तापर्यंत ऐकले असेल. पण ही 7 चक्र नक्की कोणती? ती व्यक्तीच्या शरीरात खरंच कशा प्रकारे कार्य करतात? या चक्रांना संतुलित ठेवण्यासाठी काय करायला हवे आणि या सगळ्यामागे नक्की शास्त्राचा कोणता आधार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आजच्या कार्यक्रमात आपण करणार आहोत. आज आपल्याला ह्याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत शारदा कर्वे मॅम. मॅम, तुमचे लोकमत भक्तीमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. ह्याआधी तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या विषयांवर खूप छान मार्गदर्शन दिलंच आहे. आज तुम्ही आम्हाला 7 चक्रास किंवा 7 चक्रास ह्या विषयावर मार्गदर्शन करायला आलेला आहात. तर तुमचे पुन्हा एकदा खूप स्वागत. थँक्यू. मॅम, काय सांगाल की 7 चक्रस काय असतात? येस, तर बऱ्याच लोकांना 7 चक्रांबद्दल वेगवेगळे थॉट्स आहेत की एक्झॅक्ट काय करतात. तर सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या शरीराभोवती 5 कोश जे आहेत. सो पहिला आहे अन्नमय कोश, दुसरा आहे प्राणमय कोश, तिसरं आहे मनोमय कोश, चौथा आहे विज्ञानमय कोश आणि 5वं असतं आनंदमय कोश. आता हे जे प्राणमय कोश आहे त्याच्यामध्ये असतात हे 7 एनर्जी सेंटर्स, हे 7 चक्रस हे प्राणमय कोशात. आता प्राणमय कोशाबरोबर 5 तत्व पण फार महत्त्वाचे आहेत. तर ह्या 5 तत्वांना हे 7 चक्र जिथं जिथं कमतरता असते तिथे तिथे पुरवायचं काम करतात. आता सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की ही जी 7 चक्र आहेत ती आपल्याला, म्हणजे बऱ्याच लोकांना असं होतं की 7 चक्र एनर्जी सेंटर्स, तर ती चांगलं व्हिज्युअल करायला यावीत म्हणून ह्या 7 चक्रांना कमळाच्या फुलांची रचना त्यांनी व्हिज्युअलाइज करायला सांगितले की बाबा त्याच्याने तुम्हाला पटकन कळेल व्हॉट आर 7 चक्रात. तर प्रत्येक चक्राला पाकळ्या आहेत, प्रत्येक चक्राला कलर आहे, प्रत्येक चक्राला क्रिस्टल आहे, प्रत्येक चक्राला बीज मंत्र आहे, प्रत्येक चक्राला सबबीज मंत्र पण आहे आणि प्रत्येक चक्राची देवता पण आहे. त्यामुळे आता लोकांना असं फिक्स मनात आहे मेडिटेशन करून, कारण एनर्जी सेंटर्स आहेत ना, त्याच्यावर काम कसे करू शकणार, तर फक्त मेडिटेशन करूनच त्याच्यावर काम करू शकतो असा एक गैरसमज लोकांमध्ये आहे. आणि अजून एक लोकांना असं वाटतं की मला जर माझ्या 7 चक्रांवर काम करायचं असेल तर ते कुठल्या तरी जाणकाऱ्याकडूनच करून घ्यावं लागेल, तेव्हाच माझे 7 चक्र मी सक्रिय करू शकते. तर हे मनातून काढून टाका, कारण आजकाल इतकं डे टू डे लाईफ सांभाळून आपण आपल्या 7 चक्रांवर पेक्षा तुम्हाला जो काही इश्यू आहे तो रिलेटेड टू 7 चक्रास, तर त्याच्यावर तुम्ही आरामात काम करू शकता डे टू डे लाईफ किंवा डे टू डे कामं सांभाळून, नॉट की फक्त मेडिटेशन. सो मॅम, हे तर कळलं. हे जे 7 चक्र आहेत ते कशासाठी आहेत आणि त्यांची नावं काय आहेत? ओके, तर ही 7 चक्रात खालून वर जातो आपण. ॲक्च्युली काय आहे, सुषुम्ना नाडी जो प्रकार आहे, म्हणजे 3 नाड्या सगळ्यात महत्त्वाच्या, तर ती आहे ईडा, पिंगला आणि सुषुम्ना. तर सुषुम्ना नाडीवर हे 7 चक्रस एनर्जी सेंटर्स आहेत. तर मेरुदंडाच्या तळाशी सगळ्यात पहिला चक्र आहे तो म्हणजे रूट चक्र, मूलाधार चक्र म्हणतात. तर मूलाधार चक्र सगळ्यात खाली, त्याच्यावरती ओटीपोटाकडे आहे स्वादिष्ठान सॅक्रल चक्र. त्याच्यावरती म्हणजे जर तू पोट थोडंसं आत घेतलीस तर छातीचं जिथं येतो त्रिकोण जो येतो बेंबीच्या वर आणि छातीच्या खाली, तिथं आहे मणिपूर चक्र, सोलर प्लेक्झस. त्याच्यावरती आहे हार्ट चक्र, ज्याला आपण अनाहत चक्र म्हणतो. त्याच्यावरती आहे थ्रोट चक्र, ज्याला आपण विशुद्धी म्हणतो. आणि थर्ड आय चक्र इज आज्ञाचक्र अँड लास्ट इज क्राउन चक्र. आता ह्या प्रत्येक चक्राच्या ना पाकळ्या आहेत. प्रत्येक चक्राचं जसं मी म्हटलं मगाशी, जर प्रत्येकाला असं काहीतरी अलॉट केलं तर त्यानुसार
कारण काय होतं, आपल्या आयुष्यामध्ये जितके पण आपल्याला विचार येतात, फॉर एक्झाम्पल तुला असं होईल की अरे माझा प्रेमभंग झाला आहे, प्रेमभंगाचेच विचार. रडायला येतं प्रेमासाठी, आठवण येते प्रेमासाठी, मूड जातो प्रेमासाठी, जेवण नाही जात प्रेमासाठी, काहीही करायची इच्छा होत नाही प्रेमासाठी, एकटं एकटं बसायला लागतो माणूस प्रेमासाठी. तर हे सगळे थॉट जे निगेटिव्ह थॉट म्हणूया आपण, कारण ते काही पॉझिटिव्ह नाही. रडायला येणं इज ऑल निगेटिव्ह थॉट, किंवा ते मला मिळत नाही आहे प्रेम म्हणून चिडचिड होणं, हे पण निगेटिव्ह आहे. तर हे सगळे थॉट्स काय करतात, आता 7 चक्रांचं प्रत्येकाचं आपापलं काम आहे. जसं हार्ट चक्राचं काम आहे प्रेमासंबंधित. सो जितकं पण प्रेमासंबंधित, आता सी व्हॉट इज प्रेम, स्पर्श, टच. तर हे जितकं तुमचं हार्ट चक्र ॲक्टिवेट असेल, सक्रिय असेल, तितकं तुम्हाला बोलताना तुमच्या तोंडात आपोआप येणार, किती छान केलंस, किती छान आहे, किंवा वा वा आज चहा मस्त केला आहेस तू, आज जेवण मस्त होतं हां. आणि त्याच्या उलट जेव्हा तुमचं हार्ट चक्र सक्रिय नसतं, ब्लॉक्ड असतं, तेव्हा तुम्ही कसे, का केलं, कसलं केलं आहे, कशाला, कुठे, एव्हरी टाईम यु नो त्याच्यावर नावं ठेवणं आहे. वावा तर खूप दूर राहिलं. ओके. सो हे जे मी म्हणते आहे की प्रेमाच्या रिलेटेड निगेटिव्ह थॉट्स हे सगळे आपल्या हार्ट चक्रामध्ये जाऊन बसतात. आणि त्याच्यामुळे आपल्या हार्ट चक्रावर परिणाम काय व्हायला लागतो की यू आर डिस्टर्ब, कुठेतरी एकटं बसायला आवडतं, प्रेमभंगाची गाणी ऐकायला आवडतात, मग तुम्ही टोटली त्या कोशात जायला लागतात. सो आता हार्ट चक्र तुम्ही जेव्हा असे असता तेव्हा नॅचरली ह्याच्यावर काम केलं पाहिजे. तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये येणं गरजेचं आहे. तर मग ह्याच्यावर मी काम कसा करेन, तर प्रत्येक ह्याचं बीज मंत्र पण आहे. मी लोकांना बरंच म्हणते की फक्त मेडिटेशनने नका काम करू, हे डे टू डे लाईफमध्ये काम करणं म्हणजे बघ. आता ह्याचं बीज मंत्र हार्ट चक्राचा आहे यम. पण लोकांना असं वाटतं यम म्हणायचं, बाई तो खरंच यम यायचा, एकतर माझा हार्टचा प्रश्न आहे आणि त्यात यम यायचा. सो इट्स यम. यम असं यम, ते मिथुन चक्रवर्ती आठवलं मला, पण इट्स यम. यम यवरती टिंब. पण लोकांना, बऱ्याच लोकांना ते म्हणायला बीजमंत्र जरासं म्हणजे नको असं करतात. त्याच्याऐवजी मग हल्ली एक व्हिडिओ पण व्हायरल झाला होता की विठ्ठल. तर ठचा उच्चार जितकं छान आणि रेग्युलर कराल तेवढा छान इफेक्ट हार्ट चक्रावर होतो. म्हणजे ज्या लोकांना हार्ट इश्यूज आहेत, ज्या लोकांना प्रेमभंग, असं म्हणते मी की प्रेमासाठी आहात तुम्हाला, सारखे विचार, प्रेम, समोरचं काय चिडचिड आहे, माझा नवरा प्रेमच करत नाही, सासू चिडचिडी आहे, कधी प्रेम केलं नाही तिने आयुष्यात. सो हे कशामुळं त्यांना होतं, हार्ट चक्र वर्क त्यांच्या काम करणं गरजेचं आहे. मग आता मी हार्ट चक्रावर काम जरा ठचा उच्चार करून होतं. म्हणजे माझ्याकडे एक एजेड वुमन आल्या होत्या, तर त्या मला म्हटल्या की विठ्ठल म्हणायचं आहे, मला येईल की अगं. मग त्या आपल्या, आणि ते पाय जरा दुखत होतं तर ते खेचत आत चालत विठ्ठला विठ्ठला करत आत गेल्या बरं का. तर मला असं होतं की विठ्ठला नाही म्हणायचं आहे, ते ठला, हां जास्ती आपण फोर्स त्या ठला करणार आहोत, विठ्ठल. पण त्या बाईच्या काय ते डोक्यात येईना. मला इतकं म्हणजे की कसं आता विठ्ठलला नाही हो म्हणायचं आहे, काही इफेक्ट येणार नाही. तर मी त्यांना म्हटलं, मी तुम्हाला अदर वे सांगू का कसं म्हणायचं आहे विठ्ठल. तर कारण नुकतंच आता वारी आली, म्हणजे विठ्ठलाचं जेव्हा पण आपण वारकऱ्यांना ऐकतो की, तर ते मला आठवलं त्यांना. आणि मी त्यांना म्हटलं, एक काम कराल, तुम्हाला गायला येतं का हो. तर मला म्हणतात, अगो मी लहानपणी खूप गायची, लग्न झाल्यापासून या माणसाकडे आल्यापासून सगळं राहून गेलं बघ, आता गाऊ का. तर मी म्हटलं, मी सांगेल तसं गाल का. तर म्हटलं आजपासून असं सुरू करा, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. तर ते म्हटलं हे मला खूप छान येईल बघ, म्हणजे त्या निमित्ताने माझं तरी राहिलेलं पण होऊन जाईल. सो सी समवेअर ते स्वतःचं
खुश होणं किंवा अरे मला हे खूप छान जमू शकतं आणि माझ्या हॉबी रिलेटेड होतं ते. सो यू म्हणजे त्या इतक्या खुश झाल्या ना, मग त्यांचं आपलं मग त्या विठ्ठल म्हणजे त्या नादातच आणि इतका छान रिझल्ट आला त्यांना. सो तुम्ही जे प्रत्येक चक्राचं बीजमंत्र आहे त्याचा वापर करून तुम्ही जर तुमचे इश्यूज घालवले तर अप्रतिम रिझल्ट आहे. अजून एक कंटिन्यू करते मी एकच, की बऱ्याच फिमेलना काय मेलना पण केस गळतात, दातदुखी वगैरे वगैरे खूप आणि मग त्याच्यासाठी इतकी औषधं वगैरे घेतील, इतक्या गोष्टी करतील. तर त्या लोकांनी सुद्धा एक बीजमंत्र म्हणावा इन्स्टेड ऑफ औषध घेणं. तर रूट चक्र इज रिलेटेड टू हेअर, दात सगळ्यासाठी. तर मग त्यांनी फक्त लम लम हळूहळू घाई करायची, लम 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 केस लवकर अशासाठी नाही, पण एक तो रिदम हे केला, सेट केला. आणि जर ते कंटिन्यू येता जाता ड्राईव्ह करताना, कुठेही बसलेले असताना, टी व्ही बघताना बघतोय तरी पण मनात लम लम. सो मनात बोललं तरी तोच व्हायब्रेशन परफेक्ट. मनात सुद्धा म्हणून तुम्ही खूप छान रिझल्ट त्याच्यावर म्हणजे थोड्या 15 दिवसात तुम्हाला तो इफेक्ट जाणवेल की केस गळायचे थांबलेत, नवीन केस यायला लागलेत, तो थिकनेस यायला लागला आहे. सो यू आर व्हेरी हॅपी विथ काय तर नुसतं लम म्हणून. हो सर, मॅम बाकी चक्राचे पण बीज मंत्र सांगा ना. आता प्रत्येक चक्राचं जर बघायचं ठरवलं तर रूट चक्राचं काम काय आहे, जो सगळ्यांना आवडतं. आपले बेसिक नीड्स जे आहेत, आता जसं मगाशी आपण म्हटलं थॉट प्रोसिजर ना, तर इथं प्रेमाचं झालं. आता रूट चक्र जर खालून सुरुवात करायची म्हटलं तर पहिलं आहे रूट चक्र. आता रूट चक्राचं काय काम आहे, तर आपण जितके पण मनी रिलेटेड डोक्यात विचार येतात, रोटी कपडा मकान, बेसिक नीड्स, किंवा अरे माझे पैसे संपतात, अरे मी कसा जास्ती कमवू, किंवा अरे माझ्या नावाने काय ठेवणार आहे की नाही, इन्सिक्युअर्ड फिलिंग, ह्या सगळ्या गोष्टींसाठी रूट चक्र काम करतो. तर आता सगळ्यात बघा किती छान, मी रूट चक्राचं सगळ्यांनाच एक उदाहरण देते, पण आपण पहिला प्रत्येक चक्राचं संपू आणि मग रूट चक्र कसं ॲक्टिवेट करायचं. मनी लक. सो मनी लकचं सगळ्यांनाच आवडेल करायला, तर ते आपण थोडं नंतर करू. तर रूट चक्रानंतर स्वादिष्टान चक्र. आता स्वादिष्टान चक्र काय करतं, तर स्वादिष्टान चक्र नवनिर्मिती करतं, म्हणजे क्रिएटिव्हिटी, किंवा आपले जसं मी म्हटलं सेन्शुअल जे काही तुम्हाला इश्यूज असतील, किंवा मेन्स्ट्रल इश्यूज असतील, मेनोपॉज असतील, हे सगळं स्वादिष्टान चक्रावर काम केल्याने होतं. म्हणजे बेंबी जवळ असतो तो, बेंबीच्या खाली ओटी पोट ज्याला म्हणतो आपण, तिथे ते काय आहे, त्याचा बीज मंत्र आहे वम. तर आता तो वमचा उच्चार केल्याने ह्या बऱ्याच गोष्टी जाऊ शकतात. त्याच्यावरती आहे पोट. तर पोटाकडे कुठलं आहे, मणिपूर चक्र. मणिपूर चक्राचं काम काय आहे, तर कुठल्याही प्रकारची भीती, मेंटल थॉट्स, कारण थॉटवर आपण विचार करतो. सो जेव्हा मेंटल थॉट किंवा तो मेंटल थॉट नाही, थॉट्समध्ये जेव्हा तुम्हाला विचार येतो की भीती वाटते, मग ती कुठल्याही प्रकारची असो, पैसा वाढतो की नाही, प्रमोशन होईल की नाही, माझं नोकरी जाईल का, मला हे काम मिळेल की नाही, माझं अभ्यास होईल की नाही, मला एनी टाईप ऑफ फिअर, तर त्या भीतीसाठी तुम्ही तुमच्या पोटावर काम करू शकता. ॲसिडिटी जी लोकांना प्रचंड त्रास प्रकार आहे, तर ॲसिडिटी ज्या लोकांना आहे त्यांनी पण ह्याच्यावर काम करू शकतात. तर इकडचं बीज मंत्र आहे रम. तर रम रम मनातल्या मनात कंटिन्युअस म्हणत राहा. छान इफेक्ट आहे भीती घालवण्यासाठी. बरेच लोकांना होतं ना की मी गाडी चालवू शकत नाही, मला भीती वाटते अँड ऑल. सो रमचा वापर करून आपण ते पण करू शकतो. अजून बऱ्याच गोष्टी आहेत, जसजसं पुढं जाऊ तसं येतीलच. पण त्याच्यानंतर हार्ट चक्र मगाशी म्हटलं तसं, त्याचा बीजमंत्र आहे यम. त्याच्यानंतर येतं थ्रोट चक्र. आता थ्रोट चक्राचं बीजमंत्र आहे हम. ज्या लोकांना बोलायला भीती वाटते, ज्या लोकांना थायरॉईड आहे, ज्या लोकांना सारखं समोरच्याकडं बघून घाबरायला होतं, किंवा ज्या लोकांना सगळं मनातल्या मनातच की नाही, पण काय काय लोक छान सिंगिंग करू शकतात. तर जे लोकांना बोलायची भीती वाटते त्यांनी एकटं असताना गाणी म्हणा, किंवा हम हम हे कंटिन्युअस थ्रोट रिलेटेड कुठलाही इश्यू असेल तर हमचा जप करा. त्याच्यानंतर
थर्ड आय चक्राला आहे ओम आणि क्राऊन चक्राला पण ओमचा बीजमंत्र आहे. तर आता थर्ड चक्राबरोबर काय येतं, आपलं थॉट, की तुमचं काय डोक्यात कंटिन्युअस माझ्या विचार आहेत, कसले कसले विचार आहेत. तर मला लोकांना सगळ्यांना सांगायला आवडेल, इन्क्लुडिंग तुला, की थर्ड आय चक्र जो आहे ना तो एकटा आपला असतो. म्हणजे काय, मी जे काही विचार करेन, मी जे काही बोलेन ते खरं करायचं काम थर्ड आय चक्र करतं. म्हणजे थर्ड आय चक्र, आता सपोज तू विचार केलास की माझ्याकडे पैसे नाही, तर तो थर्ड आय चक्राचा जो मित्र आहे ना, युनिवर्स, त्याच्याकडे तो पाठवून देतो की माझ्याकडे पैसे नाही हे वाक्य. आणि युनिवर्सचं एकच काम आहे, तथास्तु, तुझी इच्छा पूर्ण केली जाईल. त्यामुळं तुम्ही जितके इथे विचार निगेटिव्ह आणाल तेवढे सगळं पोचवायचं काम कोण करतं, थर्ड आय चक्र. त्यामुळं थर्ड आय चक्रामध्ये मॅक्झिमम की माझ्याकडे किती पैसे आहे, मी किती सुखी, भाव पोट दुखायचं गेलं की अरे आज मी फ्रेश आहे, जितकं म्हणत राहणार की अरे खरंच. आणि आपल्याला कसं असतं, एक बेस लागतो. सपोज आपले पिरियड झाले तर पाळीच्या वेळी आपल्या डोक्यात फिक्स असतं, अरे आता झालं, आता मला पोटदुखी होणार, आता मला हे होणार. लगेचच थर्ड आय चक्र ते पाठवतो, दुसऱ्या दिवसापासून आपल्याला पोटदुखी सुरू. सो थर्ड आय चक्राला नेहमी म्हणजे विचार करताना जे लोक म्हणतात ना, पॉझिटिव्ह थिंक करा किंवा नका निगेटिव्ह बोलू. तर थर्ड आय चक्राला तुम्ही जर ओमचा उच्चार कंटिन्युअस करत राहिलात तर हे निगेटिव्ह सगळं निघून जाऊ शकतं. मला एक डाऊट होता ह्याच्यामध्ये, हे जे बीजमंत्र जे तुम्ही सांगितले ते म्हणताना नुसतं म्हणजे डोळे बंद करून मनात त्याचा बीजमंत्राचा उच्चार केला तरी त्याचा सेम इम्पॅक्ट आहे? परफेक्ट. असं काही असं आहे का की त्या म्हणजे आता मला समज मी थ्रोटवाला जो हम तो जो आहे ते मला इथे हात ठेवून काय बोलायचं आहे किंवा पोटावर हात ठेवून, म्हणजे त्या पर्टिक्युलर मंत्र बोलताना त्या चक्रावरती आपल्याला हात वगैरे असं काही ठेवणं गरजेचं असतं? ॲक्च्युली दिस इज द बेस्ट सोल्युशन. की पण ह्याला नकळत लोक मेडिटेशन म्हणायला लागतात मग, कारण मला वेळ नाही आहे ना डे टू डे लाईफमध्ये, मला वेळ नाही असं म्हणणाऱ्या लोकांना मी हे सगळं करायला सांगते. अदरवाईज जर तुमच्याकडे वेळ आहे अजून मस्त, तुम्ही शांतपणे बसा, हात ठेवा, हमचा उच्चार करा, फील येतं तिथे, व्हायब्रेशन्स जाणवायला लागतात, इतकं तर हमचा उच्चार जाणवायला लागतो. सो ते फास्ट रिझल्ट मिळायसाठी दॅट इज बेटर. पण आता अजून एक तू कधी ऐकलंस का, लोक म्हणतात की म्हणजे मला फोन रेग्युलर येतात बरं का, मॅम माझे जरा 7 चक्र तुम्ही नीट करून देता का? म्हटलं नीट म्हणजे नाही ते काय हिलिंग करतात ते करून देता का? म्हटलं का? नाही अहो ते डॉक्टर म्हटले बिघडलेत. म्हटलं तुम्हाला वाटतंय का बिघडले? अहो इथं माहिती कोणाला आहेत 7 चक्र, म्हणजे डॉक्टर म्हटले करून घे म्हणून मी फोन केला. सो हे प्रश्न पण जरा म्हणजे मला ऐकायलाच त्रास होतो त्या गोष्टीचा, की एक तर तुम्हाला काही माहिती नाही, आता डॉक्टरने सांगितलं जाणकाऱ्याकडून करून घ्या. आय अंडरस्टँड की जाणकारा मस्त माहिती असलेला माणूसच असणार आहे, पण जर त्याला तुम्ही तुमचं काय होतंय हे जर व्यवस्थित सांगू शकला नाही तर शेवटी समोरचा पण माणूसच आहे आणि त्याला पण काही ना काही डोक्यात आहेच की. तरी सुद्धा तो जर तुमचे 7 चक्रास क्लीन करून देत असेल तर त्याच्या थॉटप्रमाणे तो करून देतो. ॲक्च्युली तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सांगता का त्याला, की कशामुळे तुम्हाला वाटलं की तुम्ही 7 चक्रा क्लीन करून घ्यावे, ते पण तुम्ही सांगू शकत नाही. त्यामुळे मला प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे की कुणाकडूनही, आय अंडरस्टँड मास्टरकडूनच करून घेणार, तरीसुद्धा तुम्ही स्वतःच्या चक्रांवर काम करायला शिका. इट्स व्हेरी इझी अँड व्हेरी रिझल्ट ओरिएंटेड, की तुम्ही थोडं जरी केलं तरी मस्त रिझल्ट मिळतो आपल्याला. मॅम आत्ता जो तुम्ही सांगता आहे की 7 चक्र बिघडणे, तर नक्की असं शक्य आहे का? आणि नक्की असे बिघडतात तर काय होतं एक्झॅक्टली? म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल ते बिघडतात का, आणि ते कसं कळणार, आणि ते रिपेअर होतात का, आणि ते कसे होतील? गुड क्वेश्चन. एकतर आपण माणूस आहात, काही ना काही
निगेटिव्ह थॉट येतो आणि प्रत्येक जसं मगाशी आपण 7 चक्रांचं प्रत्येकाचं सॉर्टिंग केलं त्याप्रमाणे ते निगेटिव्ह थॉट्स तिकडे तिकडे जाऊन बसतात. उदाहरणार्थ की बाबा तू मगाशी म्हटलं मी केस गळतात किंवा अरे टक्कल पडायला लागलं मला, मी खूप विचार करतो का, किंवा मला खूप स्ट्रेस टेन्शन आहे म्हणून ते केस गळायला लागले वगैरे. तर केस किंवा मी जसं म्हटलं दात दुखी आहे, कंटिन्युअस दात, किंवा बोन्स खूपच कडक झालेत, किंवा मला मसल पेन आहे कंटिन्युअस, किंवा मला कमरेपासूनचे सगळे इश्यूज आहेत, तर ते सगळे रूट चक्रामध्ये येतात. आता तू म्हटल्यासारखं की प्रत्येक चक्र ब्लॉक्ड असणार आहे का, तर असं काही नसतं की माझे सगळ्याच चक्रांवर. पण युजली असं म्हटलं जातं आपण नॉर्मल माणूस ज्याला खूप काही इमोशनल मेंटल फिजिकल इश्यूज नाहीत, तर वयाच्या 30-35पर्यंत हल्ली असं होतं की काही अरे आय एम फिट अँड फाईन. मग त्या लोकांनी नुसतं त्यांच्या 7 चक्रावर जर काम करत राहिलं, जसं मी म्हणते की तुम्ही कोर्स करा, त्याच्याबद्दल माहिती करून घ्या आणि स्वतःच्या चक्रांवर काम करणं अतिशय सोपं डेली लाईफमध्ये इझिली तुम्ही करू शकता विदाऊट मेडिटेशन. तर म्हणजे गाडी चालवताना, स्वयंपाक करताना, टी व्हीमध्ये निवांत बसलाय किंवा गप्पा मारताय, मग साईडला काहीतरी चालू आहे, तर अशा गोष्टीने तुम्ही इझिली तुमचे 7 चक्राजवर काम करू शकता. जर माझं म्हणणं असं आहे की जसजसं तुम्ही वयाने मोठे होत जाता, लग्न होतं, मुलं होतात, जबाबदाऱ्या जास्ती येतात, स्ट्रेस टेन्शन वाढतं आणि ते पुढचं आयुष्य आपल्या नुसतं पळण्यात जातं. तू जर थोडंसं विचार करून बघितलीस की वयाच्या 35 नंतर 30 नंतरच लग्न झाल्यावरच म्हणूया, ते डोंट नो कितीपर्यंत आपल्याला जबाबदारी असतात, तोपर्यंत आपलं स्ट्रेस टेन्शननी निगेटिव्ह थॉट्सनी प्रत्येक ज्या प्रकारचं असेल, म्हणजे आता लग्न झाल्यावर बायकोचं आहे, तिच्या माहेरच्यांचं आहे, मी घरात तिला कसं सगळं देऊ, ह्या थॉट्सनी निगेटिव्ह एनर्जी येणार. परत त्याच्या पुढं जाऊन येणार थोड्या वर्षांनी की बाळ झालं, जबाबदाऱ्या वाढल्या, पैसे पुरायला पाहिजेत, ते थॉट सुरू होणार. मग सुरू होणार की अरे मी हिच्याबरोबर हिला जे काय आहे ते इच्छा पूर्ण करू शकतो की नाही, घरातल्या लोकांची करायला पाहिजे. असं न कळत प्रत्येक थॉट जसा वेगळा होत जातो निगेटिव्ह थॉट, तसं प्रत्येक चक्रावर तो जाऊन बसून निगेटिव्हचं आपल्याला इतके, आता जसं मी मगाशी हार्टचं म्हटलं, तेवढे निगेटिव्ह थॉट्स झाल्यावर तुम्हाला हार्टचा इश्यू सुरू होतो. म्हणजे हार्ट अटॅक आला, माइल्ड आला, किंवा अरे लंग्स रिलेटेड, किंवा ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही, मला जे खातोय ते हजम होत नाही आहे, असं सगळं जे काय व्हायला लागतं ज्याला आपण आजारपण म्हणतो किंवा मेंटली डिस्टर्ब म्हणतो, फिजिकली डिस्टर्ब, जास्तीत जास्त आपण इमोशनली डिस्टर्ब होतो, कारण सगळेच यायला लागतात ना विचार. सो हे जे सगळ्यावर काम निगेटिव्ह थॉट्सनी होतं ते प्रत्येक चक्रामध्ये जाऊन बसतं आणि त्या प्रमाणात तुम्हाला तुमचे आजार थोड्या दिवसात दिसायला लागतात. मग तुम्ही म्हणायला लागता की हल्ली ना मला थकायला होतं, हल्ली ना माझ्या लक्षात राहत नाही, हल्ली ना मला असं नाही होत. सो व्हॉट इज दॅट? दॅट इज तुमचे चक्राच ठराविक चक्रा ब्लॉक्ड व्हायला लागले. असं कधीच नसतं की ऑल 7 चक्रास ब्लॉक्ड, कारण आपण छान माणसात आहोत, छान काम करतो, रेग्युलर लाईफ चाललं आहे, त्यामुळे एखाद दुसरं 3 चक्रावर मॅक्स काम करायला लागतं. बरोबर मॅम, तुम्ही आम्हाला आता सांगितलं की रूट चक्र हे आपल्या आर्थिक फायनान्शियल कंडिशनमध्ये आपल्याला हेल्प करू शकतं. तर त्याच्यासाठी तो जो तुम्ही बीज मंत्र सांगितलात, तर त्याबद्दल जर अजून विस्तारित सांगाल का? कारण फायनान्स हा म्हणजे पैसे हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे प्रत्येकाच्या आयुष्यात. करेक्ट. तर त्याबद्दल जरा काही सांगा. येस, ॲक्च्युली मला पण आवडेल की, कारण प्रत्येकाच्या डोक्यात पैसा हा एक गोष्ट सगळ्यात पहिला येतं की तुझा इश्यू काय आहे, प्रॉब्लेम काय आहे म्हटलं तर जास्ती म्हणजे 90% लोक म्हणतात मनी. सो मी डिटेलमध्ये थोडंसं सांगते, कारण जे कोर्समध्ये शिकवते म्हणजे तुम्हाला ते पण आयडिया येईल की किती डिटेलमध्ये कोर्स असतो किंवा किती डिटेलमध्ये तुम्ही एखाद्या चक्रावर काम करू शकता मेडिटेशन शिवाय. आपण जसं मगाशी म्हणालो की रूट चक्रावर काम करायचं आहे, तर रूट चक्राचा बीज मंत्र आहे लम. तिथे 4 पाकळ्या असतात.
ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिकडचा एलिमेंट तत्व काय आहे तर माती, पृथ्वी तत्व. ओके. हे सगळं जेव्हा तुम्हाला माहिती होतं, आता अजून एक गोष्ट त्याच्यात माहिती होते, तिकडची देवता आहे गणपती. आता तू जर थोडासा विचार केलास तर आपण जेव्हा गणपती येतात तेव्हा किती खुश होतो की चला गणपती येणार. आपण महिन्यापासून तयारी सुरू होते, डेकोरेशन करायचं आहे, हा देखावा. किंवा पुण्यात तरी असं आहे की कुठलं पथक कुठं काय आहे तिथं मी ढोल वाजवायला जातो. म्हणजे प्राऊडली सांगतात की मी ह्या पथकाचा म्हणजे मी ते जॉईन केलं आहे. ओव्हरऑल बरेच मुली ते ढोल ताशा वाजवायला वगैरे जातात गणपतीत. आता हा रूट चक्र बघ कसा आपोआप ॲक्टिवेट बघ. तर गणपती ही देवता रूट चक्राची आहे. जर तुम्ही गणपतीवर काम कराल तर रूट चक्र आपोआप ॲक्टिवेट होणार आहे. कसा तर गणपती, आणि जर मातीचा विचार केलास तिकडचं मूलाधारा चक्राचं तत्व आहे माती. आता शक्यतो गणपती मातीचाच आपण म्हणतो. आणि कलर काय पाहिजे तर आता मातीचा कलर घे किंवा रूट चक्राचा कलर आहे रेड. सो लाल गणपतीला डेकोरेट करताना पण तो असतो, किंवा पिवळा पितांबर म्हणजे येलो एक होतं, किंवा शेंदेरी म्हणूया, कारण आपल्याला मातीचा कलर तो घेऊन त्याचं रूप बघायला मिळतं. ओके. आता जेव्हा गणपती येणार तर तेव्हा तू अजून एक गोष्ट बघ विचार करून, तर ढोल ताशा वाजवला जातो जास्तीत. तर रूट चक्राचं वाद्य आहे ढोल ताशा. कधी विचार केलास का गणपतीत दुसरं कुठलं सनई का नाही वाजवत, पण ढोल ताशा फिक्स असतो. पण आपल्या डोक्यात पण नाही, आपल्याला असं वाटतं की रीतिरिवाजाप्रमाणे ते ढोल ताशा आहेच. तर अजय अतुलची गाणी गणपतीवर कुठलीही घे सगळी ढोल ताशावर आहेत. तर ज्या लोकांना असं की मनी इश्यू आहे, पैसे लवकर संपतात, माझा रूट चक्रावर मला काम करायचं आहे, जसं मी मगाशी म्हटलं की केसांचं दातांचं इश्यू सुरू झाले, मला कमरेपासून खालचे इश्यूज सुरू झाले, मला मनी लकवर इन्सिक्युअर फिलिंग येते आहे, एव्हरी टाईम आय एम थिंकिंग अबाउट मनी 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 मनी, आणि सारखा विचार येतो की संपतायत का, मला पाहिजे तेवढे मिळत नाही आहेत का. अशा सगळ्या लोकांना रूट चक्रावर काम केलं पाहिजे. आता ते रूट चक्रावर काम करणं इज ढोलताशाची गाणी ऐका. कुठेही बसला असाल तरी येता जाता ऐकू शकता ना. म्हणून म्हटलं अजय अतुलची गाणी गणपतीवरची ऐका. ती रेग्युलर ऐकल्याने पण तुमचं रूटचक्र ॲक्टिवेट होऊ शकतं. रूटचक्राला लम रेग्युलर म्हटलात तर ते पण ॲक्टिवेट होऊ शकतं. गणपतीची पूजा करा मीन्स वॉट, इमॅजिन करा मनातल्या मनात, मानस पूजा ज्याला म्हणतो. जस्ट रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्याबरोबर छान गणपती इमॅजिन करा आणि त्याला एक जास्वंदाचं रेड परफेक्ट कलर, आपल्याला गुलाबाचं फुलाला वगैरे काटे असतात पण जास्वंद 4 पाकळ्यांचं. आता आपण काय म्हटलं रूट चक्र 4 पाकळ्यांचं. सो आता हल्ली 5 पाकळ्यांचं जास्वंद मिळतं, तर 4 लाल वालच घ्या, लाल कलरचं जास्वंद इमॅजिन करायचं आहे. तर ते 4 पाकळ्यांचं जास्वंद गणपतीला मस्त घातलं आहे इमॅजिन करा. छान लाल कलरचा नैवेद्य डाळिंब वगैरे पण दाखवू शकतो. असं काही गणपती म्हणत नाही मोदकच पाहिजे, पण पहिलं मोदक द्या वाटल्यास आणि मग त्याच्याबरोबर फ्रूट पण डाळिंब. तर ओव्हरऑल मनातल्या मनात गणपतीला फूल वाहून मोरया एवढं जरी केलं तरी तुमचा रूट चक्रावर मस्त काम होऊ शकतं. अतिशय सोपं अजून एक रूट चक्रावर काम करायचं तर माती. तर मातीवर चालणं, गवतांवर चालणे ना, त्याच्यामुळे तुमचं खूप छान मनी लक ॲक्टिवेट होऊ शकतं. किंवा डान्स करा किंवा एक्सरसाइज रोज उठून वॉकिंग जे लोक करतात त्यांचा रूट चक्र मस्त ॲक्टिवेट झालं असणार आहे. ते लोक पैशाच्या थॉट वाईज पण शांत असणार आहेत. सो रूट चक्रावर काम करताना तुम्ही लम रेग्युलर म्हटलात किंवा तुम्ही रोज उठून मनातल्या मनात जरी गणपतीला पाया पडलात तरीसुद्धा रूट चक्र खूप छान ॲक्टिवेट होऊ शकतो. मॅम, या 7 चक्राबद्दल आपण जे बोलतोय त्याच्यातून नक्की आपण आपल्या समस्या कशा सोडवू शकतो? बऱ्याच लोकांना कुठली समस्या कुठल्या चक्रांची आहे तेच तिथंच कन्फ्यूज असतात ते. तर थोडंसं आपल्या समस्याला विचार करा
की एक्झॅक्ट काय आहे. म्हणजे पैशाच्या, जसं मगाशी म्हटलं, पैशाच्या रिलेटेड असेल तर रूट चक्र आहे. म्हणजे कुठलीही भीती पैशाच्या रिलेटेड असो किंवा ओव्हरऑल पैशावरून तुम्ही डिस्टर्ब असाल, बेस कॉज असेल पैसा, तर तेव्हा आपण रूट चक्रावर काम करतो. स्वादिष्टान चक्रावर कधी काम करू, जेव्हा आपण मेन्स्ट्रल इश्यूज असतील किंवा सेक्स रिलेटेड इश्यू असतील किंवा क्रिएटिव्हिटी ज्याला म्हणतं आपण, की अरे मला काही गोष्टी जमतच नाहीत, मला काही गोष्टी करताच येत नाहीत, किंवा अरे मी म्हणावा तेवढा माझा आउटपुट देऊ शकत नाही आहे, हे सगळ्या गोष्टी जेव्हा येतील तेव्हा आपण स्वादिष्टान चक्राच्या रिलेटेड काम करायला पाहिजे. किंवा त्याच्यावरती मणिपूर चक्र आहे. आता बऱ्याच लोकांना असं असतं की मला ती अथॉरिटी हवी आहे. तर जेव्हा पॉवर हा शब्द येतो, इगो त्याच्यातून आपोआपच ना, जितकं पॉवर वाढत जातं तुमचं तेवढा तुम्हाला इगो जास्त येणार आहे. पण मग त्याच्यातून तुमची चिडचिड सुरू झाली आहे का, किंवा तुम्ही थोडेसे फ्रस्ट्रेटेड कशामुळे आहात, तर पॉवरचा मी मिसयूज करत चाललो हे तुमच्याच लक्षात येत चाललं आहे. किंवा ही भीती, कुठल्याही माझ्या हातातून ही पॉवर निघून गेली तर, कुठल्याही प्रकारची भीती, आणि शिवाय ॲसिडिटी होणं किंवा मायग्रेन जेव्हा तुम्हाला होतं ना, तेव्हा पण तुम्ही पोटावर काम करायला पाहिजे. तर ह्या गोष्टी रिलेटेड तुम्हाला जर होत असतील तर तुम्ही नॅचरली मणिपूर चक्रावरच काम करायला पाहिजे. आता जसं मी मगाशी म्हटलं, स्पर्श, प्रेमाच्या संबंधात कुठलाही इशू, की माझं लग्न जमत नाही आहे, माझ्यावर कोण प्रेम करत नाही, मला कोण किंमत देत नाही, मी एकटीच असते, मला असंच होतं, मला तसंच होतं, मला प्रेम न कळत त्याचं बेसलाईन असते प्रेम, तेव्हा तुम्ही तुमच्या हार्ट चक्रावर काम करता. आणि असे पण इश्यूज व्हायला लागतात की हार्ट रिलेटेड, लंग्स रिलेटेड, ब्लड रिलेटेड, तर डायबिटीस होणे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला काय आहे, स्वीटनेस तुमच्या आयुष्यात कमी आहे, तर मग तेव्हा तुम्ही तुमच्या हार्ट चक्रावर काम केलं पाहिजे. त्याच्यावरती थ्रोट चक्रावर मी जसं म्हटलं की ज्या लोकांना बोलायचीच भीती वाटते, ज्या लोकांना नाहीच होत, म्हणजे किती ठरवलं, थायरॉईड कुणाला होतो, जेव्हा समोरचा व्यक्ती तुम्हाला म्हणजे जास्ती चिडत असेल तुमच्यावर किंवा जास्ती तुम्हाला, म्हणजे तुम्ही बोलूच शकत नाही त्या समोरच्या व्यक्तीसमोर, तुमच्या जे काही तुम्हाला तुमचा विषय मांडायचा आहे, तुमच्या आशा आकांक्षा असतील तर त्या मनातल्या मनात गिळून बसता, तुम्ही नाहीच समोरच्या व्यक्तीसमोर बोलू शकत नाही. तर हे जे सगळं साठवलं आहे त्याच्यामुळे थायरॉईड इश्यूज होतात. तर ज्या लोकांना थायरॉईड इश्यू आहे, थ्रोट रिलेटेड आहे, किंवा म्हणजे घसा माझा दुखतोय पासून, ओव्हरऑल ह्या इकडच्या रिलेटेड जे काही इश्यूज असतील, किंवा जसं मी म्हटलं की बोलताच येत नाही मला खूप नॉलेज आहे, मला खूप माहिती आहे, मी खूप छान सांगू शकते, पण नाही बोलू शकत, कारण मला भीती वाटते कुठेतरी बोलायची. तेव्हा तुम्ही थ्रोट चक्रावर काम केलं पाहिजे तुमच्या. जसं मी मगाशी म्हटलं की हम आहे, त्याच्या बिसाईड्स पण अजून क्रिस्टल्स वापरू शकतो आपण बऱ्याचशा प्रकारे, किंवा एक तो सबबीज मंत्र म्हणू शकतो आपण, किंवा आपण कलर वाईज काम करू शकतो, किंवा प्रत्येक चक्राचं वार ठरलेलं आहे, तर त्या वारी एक चक्र जर करत गेलो आपण तर प्रत्येक चक्रावर काम होऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मूलाधार चक्राचं मंगळवार आहे, त्याच्यावरती स्वादिष्टान चक्राचा वार आहे बुधवार, त्याच्यावरती मणिपूर चक्राचं गुरुवार आहे. तर असं जर आपण प्रत्येक वार घेऊन त्यावेळेस तुम्हाला एकदा कळलं की, जसं आता थ्रोटला मी म्हणते गाणी म्हणा कंटिन्युअस, आणि थ्रोट चक्राचा आता बघ ना, गुरुवार आला मणिपूर, शुक्रवार आला हार्ट, आणि शनिवार आला थ्रोट चक्र. आता बरेच लोक मारुतीला जातात, तर ज्यांना ॲसिडिटी आहे त्यांनी नक्की मारुतीला जावं, कारण त्याच्याने तुमच्या मणिपूर चक्रावर काम होणार आहे. सो आपोआप त्या गोष्टी व्हायला लागतात. सो थ्रोट चक्रावर शनिवारी काम करू, म्हणजे त्याचा कलर वापरू शकता, ते क्रिस्टल वापरू शकता, तो मंत्र म्हणू शकतात, सबबीज मंत्र पण आहेत ते म्हणू शकता. आता प्रत्येक जसं म्हटलं आपण, रूट चक्राला लाल आहे, त्याच्यावरती स्वादिष्टान चक्राला ऑरेंज आहे, नारंगी, त्याच्यावरती मणिपूर चक्राचा येलो आहे, मग त्याच्यावरती हार्ट चक्राचा ग्रीन आहे, आणि सगळ्यांचा आवडता प्रेमाचा कलर
पिंक. सो पिंक आहे. मग थ्रोट चक्राला आकाशी ब्लू आहे आणि थर्ड आय चक्राला ॲमेथिस्टचा कलर जो आहे पर्पल. सो तो इथं पर्पल आहे आणि क्राऊन चक्राचा मोस्टली व्हाईट घेतला जातो. सो क्राऊन चक्र इज सोमवार. सो सोमवारी आपण न कळत व्हाईट कपडे घालतो, शंकराचा जप करतो, बिकॉज तिथे बीजमंत्र काय आहे, ओम. सो सोमवारी खूप लोक तसंच त्यांना नक्की, जे लोक सोमवार करतात, जो लोक ओमचा उच्चार करतात, जे लोक व्हाईट कपडे त्या दिवशी घालतात, त्यांचं क्राऊन चक्र, इवन त्यांची मेमरी छान असणार आहे. कारण क्राऊन चक्र ॲक्टिवेट तुम्हाला पीस देतं, शांती देतं. हे लोक फार चिडचिड पण करत नसतात, नकळत थोडे शांत होत चाललेले असतात. सो दिस इज क्राऊन चक्र. तर सोमवार नकळत बऱ्याच लोकांकडून शंकराचा वारा असल्यामुळे उपवास असतो, काही लोक करतात, ओम नमः शिवायचा जप करतात, तर ते ओमचा जप होऊन होऊन त्यांना हा इफेक्ट नक्की आला असणार. तर त्या लोकांनी मग क्राऊन चक्रावर काम करू नये ना. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काही इश्यूज आहेत, त्याचा थोडासा त्याने विचार केला तर दे कॅन गेट व्हेरी नाईस रिझल्ट, की अरे चला मी ह्याच्यावर काम करतो. आता रूट चक्र सगळ्यांचाच ब्लॉक. युजली काय असतं, हार्ट चक्राच्या नंतर रिलेटेड टू, म्हणजे आता लोक म्हणतात ना मला मेडिटेशन करायचं आहे, मला शांती हवी आहे. म्हणजे वयाच्या 35ला तू असं नाही म्हणू शकत की मला शांती हवी आहे, मला मेडिटेशन आहे. नको, ते आपण 65-70 नंतर तेच करणार आहोत. सो आत्ता तुझ्या ड्युट्या कर ना. आत्ता तुला कुठं काम करायचं आहे, तर तुझ्या पैशावर, तुझ्या सेक्स लाईफवर, तुझ्या मुलं होण्यासाठी जे काही आहे, तुझ्या मुलांसाठी जी जबाबदारी आहे त्याच्यावर, किंवा त्याच्यावरती मणिपूर चक्रावर, बाबा मला आत्ता सध्या कसा मी पॉवर वाईज माझ्या फिअर घालवायचं काम करू आणि मला छान झोप पण लागू शकेल रात्री. तर ह्या खालच्या 3 चक्रावर काम करणं सगळ्यांना गरजेचं आहे. पण त्याच्यावरच्या, जसं काय मी म्हटलं, हार्ट चक्रांना ओव्हरऑल सगळ्याची जड हे आहे, हार्ट चक्र, एक्सपेक्टेशन्स. की काय पण, आता मी तिला केलं, तिने नाही केलं माझ्यासाठी. माझ्या घरी जेवायला आली होती तेव्हा मी किती छान खाऊ घातलं, पण मी जेव्हा तिच्याकडे गेले तेव्हा तिने काय दिलं, साधं साबुदाण्याची खिचडी केली होती. सो हे जे एक्सपेक्टेशन्स आहे ते सगळं हार्ट चक्र. सो जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्ही जेव्हा देता तेव्हा यू डू नॉट एक्सपेक्ट. ज्या म्हणजे तू पण विचार केल्याचं बघ, ईच अँड एव्हरी लोक एक्सपेक्टेशनमध्ये असतात. बरोबर. सो हे जेव्हा एक्सपेक्टेशन आहे म्हणजे तुमच्या हातचक्रावर तुम्हाला काम करायला यायचं आहे. सो आपोआप आपल्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला कळतं. तर तू इझिली स्वतःच्या 7 चक्रांवर काम करू शकते विदाउट मेडिटेशन. येस. सो मॅम, आता हे 7 चक्र जे आहेत, मी काही व्हिडिओज किंवा फोटोजमध्ये बघितलेलं आहे की क्रिस्टलचा वापरही 7 चक्रजमध्ये करतात. तर आता तुम्ही हातातही काही क्रिस्टल्स घातलेले आहेत, तर त्याचं आणि याचं 7 चक्रजबद्दल काय को रिलेशन किंवा त्याचा वापर सांगा जरा. नाही, टू बी फ्रँक, मी असंच म्हणजे आता चला आपण अशी साडी घातली तर असं ह्याच्याने घातलं होतं, पण यू आर राईट की ईच अँड एव्हरी चक्रावर क्रिस्टल काम करू शकतो. प्रत्येक, जसं आपण प्रत्येक चक्राचं कलर्स बघितलं आहे तसं प्रत्येक क्रिस्टलला पण तसे कलर आहेत. अगदी कॉमन सेन्स वापरायचा जर तुम्ही ठरवला तर बाबा रूट चक्राला लाल कलर आहे, तर मग रेड जास्पर मी तिथं वापरू का? किंवा त्याच्यावरती जसं ऑरेंज कलर आहे तर कार्नेलियन ऑरेंज कलरचं असतं, तर ते क्रिस्टल मी घालू का? असं आपण प्रत्येक चक्राला प्रत्येक क्रिस्टलनी काम करू शकतो. उदाहरणार्थ जसं मी म्हटलं, हार्ट इश्यू आहे मला कुठलाही, तर आपण हार्टचा कलर ग्रीन पण आहे, पिंक पण आहे, तर मग मालाकाईट म्हणून एक क्रिस्टल मिळतं जे ग्रीन असतं, ग्रीन ॲव्हेंचुरियन ग्रीन असतं, जेड ग्रीन असतं. तर त्याच्याबरोबर जर रोज क्वार्ट्ज वापरला तुम्ही तर अप्रतिम रिझल्ट आहे. खूपच छान म्हणजे तुमच्या तोंडून आपोआप वाह यायला लागेल, तुमच्या तोंडून आपोआप एक्सपेक्टेशन थांबतील, तुमचं हार्ट चक्र जरा छान काम करायला लागेल. कसं ओळखायचं, तर तुमचा स्पर्श, तू अजून एक थोडंसं हार्ट चक्रावाईज विचार करून बघ. बरेच आजी लोकांना प्रेम जास्ती असतं बघ, हात फिरवतील, प्रेमाने जवळ घेतील, किंवा बऱ्याच वेळा असं पण होतं की जर तुम्ही काही खाल्लं नसेल
किंवा म्हणजे त्यांना प्रचंड काळजी असते आजी लोकांना. आई लोकांना असते असं नाही मला म्हणायचं, आई लोक पण का आजी लोक, तर ह्या लोकांचा हार्ट चक्र खूप छान ओळखायचं, म्हणजे लगेचच ओळखता येतो की अरे हार्ट चक्र मस्त आहे या बाईचा. सो स्पर्श फार महत्त्वाचा आहे आपल्या ह्याच्यामध्ये, की तू पण आता म्हणजे आज मी तुला सांगणार आहे की हार्ट चक्र त्याच्यासाठी ॲक्टिवेट करायला पाहिजे का, तर नको. पण एक गोष्ट करून बघ, मुलांना गेल्यावर जरी कपाळावरून छान झोपलेत तर नुसतं कपाळावर हात फिरवणार, नवऱ्याच्या असू दे, नवऱ्यांनी बायकोच्या असू दे, कुणीही एकमेकांच्या कपाळावर हात फिरवणे तो जो स्पर्श आहे ना, तो स्पर्श तो म्हणजे घेणाऱ्याला ज्याच्या कपाळावर फिरवशील आहात त्याला असं फील होतं की अरे समवन इज देअर, कोणतरी आपल्या बाजूने आहे. तर ते जे फील येतं ना त्याच्यानी पण त्यांचा हार्ट चक्र ॲक्टिवेट होऊ शकतो. म्हणजे फिरवणार हात तुझ्या हार्ट चक्रावाईज, पण समोरच्याला त्याचा रिझल्ट मिळतो की अरे माझ्याबरोबर कोणतरी आहे. सो हे नेहमी करत जा. मी सगळ्यांना सांगायची इच्छा आहे मला की ज्यांच्या शेजारी तुम्ही झोपता त्यांच्या डोक्यावरून कपाळावरून नेहमी हात फिरवा. बेस्ट वे टू ॲक्टिवेट युअर हार्ट चक्र. सो वेगवेगळ्या क्रिस्टलनीच करायला पाहिजे असं नाही, पण क्रिस्टल येस खूप छान आणि लगेच इफेक्ट देऊ शकतात. जसं मी म्हटलं रेड जॅस्पर दुखण्यावर खूप छान काम करू शकतो. म्हणजे हॉलाईट म्हणून एक प्रकार आहे क्राऊन चक्राचा, व्हाईट कलरमध्ये असतो, त्याला थोड्या काळ्या रेषा असतात, HOWLITE. हॉलाईट ब्रेसलेट ज्या लोकांना मसल पेन आहे त्या लोकांनी नक्की वापरा, अप्रतिम रिझल्ट आहे. कितीही तुम्ही औषधं गोळ्या खात असाल, मी असं नाही म्हणत ते थांबवा, पण हॉलाईट ब्रेसलेट एक रात्र घालून बघा, तुम्हाला मसल पेन कमी झालेली दिसेल. इतकं छान क्रिस्टलचा रिझल्ट आपण चक्रांवर काम करण्यासाठी करू शकतो. खूप छान. आणि मॅम तो ब्लॅक कलरचा स्टोन आहे, तो क्रिस्टल आहे, तो काय आहे? ॲक्च्युली हा ब्लॅक तुर्मोलिन आहे. जसं मी म्हटलं की नजर नको लागू दे वगैरे इच्छा असेल तर न कळत लक्ष जातं की नाही सारखं त्याच्याकडे. सो न कळत आपल्याला जे निगेटिव्ह थॉट्स, आता मी घातलं आहे की मला आत्ता जेव्हा मी तुझ्यासमोर बसेल तर मला तेव्हा कुठलेही निगेटिव्ह थॉट्स माझ्या मनात नको आहेत, किंवा मी डिस्टर्ब पण नाही व्हायला पाहिजे कुठल्याही निगेटिव्ह एनर्जीने, म्हणून ॲक्च्युली मी तो घातला आहे. तर त्यामुळे मी खूप छान कॉन्सन्ट्रेट करू शकली, खूप छान म्हणजे मला जे काही सांगायचं होतं ते मी सांगू शकले. सो ब्लॅक तुर्मोलिन हे काम करतं. वा, खूप छान मॅम. येस, आज एक खूप छान मार्गदर्शन दिलं आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. येस, थँक्यू सो मच प्राजक्ता.